येथील विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातून शनिवारी सायंकाळी एका बिबट्याला वन विभागाच्या पथकाने जेरबंद केल्यानंतर रविवारी सकाळी दुसरा एक बिबट मृतावस्थेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन बिबट्यांच्या संघर्षातून या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. अमरावती विद्यापीठाच्या मागच्या बाजूला रविवारी सकाळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आल्यावर या भागात परिसरातील लोकांची सकाळीच गर्दी उसळली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी वडाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. अमरावती विद्यापीठ आणि लगतच्या तपोवन परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागात 5 ते 6 बिबट असल्याची माहिती आहे. विद्यापीठ तसेच तपोवन परिसरात देखील अनेकांच्या घराबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत. दरम्यान विद्यापीठ परिसरामागे मृतावस्थेत आढळून आलेला बिबट हा 2 बिबट्यांच्या झुंजीत ठार झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.